Good morning, student. In last lecture, we learned about the causes of market failure. In today's lecture, we learn some another causes of market failure. So the next is information asymmetry. The concept of asymmetry information correlate the relationship between the risk and the information. Business firm face the variety of risk and uncertainties while doing their business. In a common language, risk and uncertainties are used as synonyms. However, in the economy, there are interpreted differently. In business environment, risk refer to the uncertainties of the outcome of the business decision. Business firm will not be able to estimate precisely the outcome of their decision. The outcome depend upon the variety of factors. In some cases, by using the advanced statistical techniques, firm may be able to assign the probabilities to the outcome. Past experience may also help them to do so. In a certain decision, the firm will not be able to ascertain the outcome. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट फॅक्टर दिला तो म्हणजेच इन्फॉर्मेशन असिमेट्री. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याकडे असणारे जे काही इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये असणारी जी काही विषमता आहे याच्यावरून देखील आपल्याला मार्केट फेल्युअर हे आलेलं दिसून येतं. कारण आपल्याकडे इन्फॉर्मेशन ही योग्य पद्धतीने कलेक्ट नसल्यामुळे किंवा योग्य पद्धतीने इन्फॉर्मेशन ही नसल्यामुळे आपल्याकडे बिझनेस रन करत असताना मोठ्या प्रमाणात आपल्याला रिस्क त्या ठिकाणी येताना दिसून येतात. त्याचबरोबर अनसर्टनिटीज म्हणजेच अनिश्चितता देखील बिझनेसमध्ये आलेल्या दिसून येतात. तर कॉमन लँग्वेजचा विचार केला तर कॉमन लँग्वेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिस्क आणि अनसर्टनिटीज हे दोन्ही एकमेकाला समान असे शब्द यूज केलेले आपल्याला दिसून येतात. परंतु इकॉनॉमीमध्ये बघितलं तर इकॉनॉमीमध्ये हे दोन्ही शब्द वेगळ्या पद्धतीने आपल्याला इंटरप्रिट केलेले दिसून येतात. तर बिझनेस इन्व्हायरमेंटमध्ये रिस्क म्हणजेच काय तर आउटकममध्ये बिझनेस डिसिजनमुळे आउटकममध्ये जो येणारं अनसर्टनिटीज आहेत किंवा आउटकममध्ये येणारे जे काही अनिश्चितता आहेत त्यालाच आपण रिस्क असं रेफर केलं जातं. कारण फर्म जी आहे किंवा बिझनेस आहे तो कोणत्याही पद्धतीने आपला आउटकम जे आहे ते डिसिजनच्या माध्यमातून किती येणार आहे एका पर्टिक्युलर डिसिजनच्या माध्यमातून आपल्याला किती प्रमाणात आउटपुट येणार आहे हे आयडेंटिफाय करणं खूप आपल्याला डिफिकल्ट असलेलं दिसून येतं. परंतु त्यांच्याकडे असलेल्या वेगळ्या फॅक्टरच्या माध्यमातून असेल किंवा प्रिव्हियस इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून असेल किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असेल आपण आउटकमची प्रोबॅबिलिटी ठिकाणी इस्टिमेट करू शकतो. म्हणजेच एवढ्या प्रमाणात आपल्याला आउटपुट मिळू शकतं याची प्रोबॅबिलिटी आपण आयडेंटिफाय करू शकतो. परंतु योग्य पद्धतीने आपल्याला ॲक्युरेट आउटकम किती मिळणार आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. द प्रोबॅबिलिटी कॅन नॉट बी असाइन सच अ बिझनेस डिसिजन वेअर द आउटकम कॅन नॉट बी इस्टिमेट as known as uncertainties. Some of the risks can be faced by the taking insurance against them. For example, fare insurance, shipping insurance, etc. help the firm to minimize the risk involved in business. Uncertainties where the outcome cannot be deprived and non-insurable. Both the risk and uncertainties arise due to the lack of complete information. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपण योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आउटकमचं एस्टिमेशन करत नसल्यामुळे प्रोबॅबिलिटी ही एक त्या ठिकाणी आपल्याला अंदाज मानला जातो परंतु निश्चित आउटकम हे आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकत नाही. त्यामुळेच प्रोबॅबिलिटी ही त्या ठिकाणी तेवढी युजफुल असलेली दिसून येत नाही. आणि आपण बिझनेस डिसिजनच्या माध्यमातून किती आउटपुट मिळणार आहे हे आपण एस्टिमेट करू शकत नाही. त्यालाच त्या ठिकाणी आपण अनसर्टनिटीज अनिश्चितता असं म्हटलं जातं. बिझनेसमध्ये येणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या रिस्क आहेत किंवा अनसर्टनिटीज आहेत त्या फेस करण्यासाठी की त्याच्यावरती मात करण्यासाठी काही कंपनीजकडून किंवा काही बिझनेस फर्मकडून वेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स हे घेतलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच फेअर इन्शुरन्स असेल त्याचबरोबर शिपिंग इन्शुरन्स असेल याच्या माध्यमातून ज्या काही रिस्क आपल्याला असतात आगीच्या माध्यमातून येणारी जी काही रिस्क असेल किंवा शिपिंग करत असताना म्हणजेच मालाची वाहतूक करत असताना त्यामध्ये येणारे जे काही अनसर्टनिटीज आहेत किंवा रिस्क आहेत त्या मिनिमाइज करण्याचं काम आपल्याला केलेलं दिसून येतं. परंतु एखाद्या बिझनेस डिसिजनच्या माध्यमातून आपल्याला आउटपुट किती मिळणार आहे किंवा आउटकम किती मिळणार आहे हे त्या ठिकाणी आपण इन्शुरन्सच्या माध्यमातून प्रोटेक्ट करू शकत नाही. हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नॉन इन्शुरेबल असलेल्या दिसून येतात. मग एखाद्या बिझनेसमध्ये अशा प्रकारच्या रिस्क असतील किंवा अनसर्टनिटीज असतील त्या काय येत असतात तर एखाद्या त्या बिझनेसकडे योग्य पद्धतीची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी नसल्यामुळे किंवा ॲक्युरेट इन्फॉर्मेशन नसल्यामुळे कंप्लीट इन्फॉर्मेशन नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीच्या अनसर्टनिटीज आणि रिस्क त्या ठिकाणी आपल्याला आलेल्या दिसून येतात. Asymmetric information refers to the situation where when the two parties are involved in a business transaction, one party has a less information than the other. In order to it implies the situation where the dissemination of knowledge is not equal to the equal and complete. This is will result in advanced selections of the product and services, buying product or services for the poor quality. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ॲसिमेट्रिक इन्फॉर्मेशन ही कधी निर्माण होत असते किंवा चुकीची इन्फॉर्मेशन किंवा माहितीमध्ये असणारी जी काही विषमता आहे इन्फॉर्मेशनमध्ये असणारी जी काही विषमता आहे ही आपल्याला कधी निर्माण होते तर ज्यावेळेला एखाद्या बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये दोन पार्टीज इन्व्हॉल्व असतात त्यावेळेला अशा प्रकारची सिच्युएशन आपल्याला
निर्माण झालेली दिसून येते. आणि ज्या वेळेला एखाद्या पार्टीला एखाद्या विषयाबद्दल कमी इन्फॉर्मेशन आणि एखाद्या पार्टीला त्याविषयी जास्त इन्फॉर्मेशन असते, त्यावेळेला आपल्याला असिमेट्रिक इन्फॉर्मेशन म्हणजेच इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला विषमता ठिकाणी आलेली दिसून येते. आणि याचा इफेक्ट काय होतो किंवा याचा रिझल्ट काय होतो, तर आपण ज्या वेळेला एखादं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी करत असतो त्याच्यावरती आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजेच काही वेळेला पुअर क्वालिटीचं प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी झालेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने चुकीची किंवा इन्फॉर्मेशनमध्ये ठिकाणी विषमता असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे रिस्क आणि अनसर्टन्टी ज्या आलेल्या दिसून येतात. तर याचा मार्केट फेल्युअरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होतो की याच्यामुळे मार्केट फेल्युअर कशा पद्धतीने होतो, तर जर समजा एखाद्या बँकेकडे एखाद्या कस्टमरबद्दल किंवा बॉरोवरबद्दल जर कंप्लीट इन्फॉर्मेशन नसेल किंवा त्याचं आणि त्या कस्टमरने किंवा त्या बॉरोवरने जर बँकेकडून लोन घेतलं असेल, तर ते लोन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला डिफॉल्ट होण्याचे चान्सेस हे जास्त असलेले दिसून येतात. म्हणजेच ते लोन जे आहे त्याचं रिपेमेंट तो व्यक्ती आपल्याला करताना दिसून येत नाही, कारण त्या बँकेकडे त्या कस्टमरची योग्य इन्फॉर्मेशन नसते. म्हणजे त्याचं इन्कम किती आहे, तो कोणत्या सोर्सच्या माध्यमातून इन्कम जनरेट करतो आहे, त्याने जी घेतलेली लोन जे आहे तो कशासाठी यूज करणार आहे याची इन्फॉर्मेशन त्या बँकेकडे अवेलेबल नसते. आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला डिफॉल्ट हा ठिकाणी आपल्याला लोनचा डिफॉल्ट हा ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर काय होतं, तर काही वेळेला बॉरोवर जे हे लोन घेतात आणि काही अनप्रोडक्टिव्ह प्रोसेससाठी ठिकाणी आपल्याला किंवा अनप्रोडक्टिव्ह पर्पजसाठी आपल्याला ते लोन जे आहे ते यूज करताना दिसून येतं आणि त्याचा लॉस किंवा डिफॉल्ट हे ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला बँकेकडून जे काही लोन घेतलं जातं त्याचं डिफॉल्टेशन किंवा त्याचं लॉस हा पूर्णपणे आपल्याला बँकेला झालेला दिसून येतो. आणि अशा प्रकारे झालेला लॉस जो आहे तो बँक कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला परत मिळू शकत नाही किंवा तो लॉस जो आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा सोर्स त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल झालेला दिसून येत नाही. तर या गोष्टी का घडल्या, तर त्या ठिकाणी बँकेकडे त्या कस्टमरबद्दल किंवा त्या बॉरोवरबद्दल योग्य पद्धतीची इन्फॉर्मेशन नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची रिस्क किंवा अशा पद्धतीची सिच्युएशन ही आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. अशा पद्धतीच्या वेगळ्या प्रकारच्या असिमेट्रिक इन्फॉर्मेशनमुळे चुकीच्या इन्फॉर्मेशनमुळे त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे मार्केटमध्ये फेल्युअर आलेलं दिसून येतं. कारण ज्या वेळेला एखाद्या बँक ही पूर्णपणे लोनचा लॉस होत असतो त्याचा इफेक्ट हा पूर्ण त्या बँकेमध्ये असणाऱ्या कस्टमरवरती किंवा त्यांच्याकडून घेतलेले जो काही लोन असेल त्या लोनच्या मेंबरवरती आपल्याला झालेला दिसून येतो किंवा बँकेमध्ये जो कोणी इन्व्हेस्टर असतील त्या इन्व्हेस्टरच्या ठेवींवरती आपल्याला झालेला दिसून येतो आणि पूर्णपणे मार्केटमध्ये फेल्युअर आलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज इनइक्वॅलिटी. Equality is the distribution of the income and the wealth in the another essential requirement to the promote welfare and maximize it. Inequality or the gap between the rich and the poor, according to James Keynes, would result in the underconsumptions or the oversaving in the market economy, result in the further deterioration and the trade cycle. While the productions of the goods and services is important to ensure the growth, the distributions of the sum in fair and equitable manner is the equally important to ensure the maximizations of the social welfare. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कॉजेस दिले आहेत म्हणजेच इनइक्वॅलिटी. तर इक्वॅलिटी म्हणजेच नेमकं काय, तर आपलं जे काही टोटल इन्कम आहे, नॅशनल इन्कम आहे किंवा नॅशनल वेल्थ आहे त्याचं इक्वली ठिकाणी डिस्ट्रीब्युशन आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजे जे कोणी पुअर लोक असतील आणि श्रीमंत लोक असतील, रिच लोक असतील यांच्यामध्ये त्या ठिकाणी इन्कम आणि वेल्थ या दोन्हीचं एका सर्टन लेवलला एका इक्वली डिस्ट्रीब्युशन आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजे ज्या व्यक्तीला ज्याप्रमाणे गरज आहे त्यानुसार आपल्याला इन्कम आणि वेल्थचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन केलेलं दिसून येतं. परंतु इनइक्वॅलिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला गरीब आणि श्रीमंत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गॅप हा निर्माण झालेला दिसून येतो. आणि यामध्ये ज्या वेळेला गॅप निर्माण होतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणात ट्रेड सायकल असेल किंवा इतर जे काही फॅक्टर आहेत त्याच्यावरती आपल्याला अडथळे निर्माण झालेले दिसून येतात. म्हणजेच पुअर लोक ही भविष्यामध्ये पुअर झालेली दिसून येतात, अधिक गरीब झालेले दिसून येतात आणि श्रीमंत लोक आहेत जी आपल्याला श्रीमंत होत जाताना दिसून येतात. त्यामुळे मार्केटमध्ये होणारे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत त्या ट्रान्झॅक्शनवरती असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे इफेक्ट झालेला दिसून येतो. कारण त्या ठिकाणी इनइक्वॅलिटीच्या माध्यमातून जे काही वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस आहेत किंवा त्या ठिकाणी इन्कम असेल, वेल्थ असेल हे योग्य पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलं जात नाही. त्यामुळे पुअर लोक आहेत जी आपल्याला कायमस्वरूपी गरीब होत जाताना दिसून येतात आणि श्रीमंत लोक ही कायमस्वरूपी आपल्याला श्रीमंत होत जाताना दिसून येतात. आणि यामुळे मार्केटमध्ये आपल्याला एक गॅप निर्माण झालेला दिसून येतो रिच आणि पुअर लोकांमध्ये. आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इनइफिशियन्सी असेल आणि लेस वेलफेअर हे आपल्याला निर्माण झालेलं दिसून येतं. आणि याच्या माध्यमातून एकदा का इकॉनॉमीमध्ये आपल्याला इनइफिशियन्सी आणि वेलफेअरमध्ये लॉस जर आपल्याला झाला असेल किंवा लेस वेलफेअर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मार्केट फेल्युअर हे आलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने इनइक्वॅलिटीच्या माध्यमातून देखील आपल्याला मार्केट फेल्युअर आलेलं दिसून येतं.
इज गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन द मार्केट इफिशियन्सी, म्हणजेच मार्केटची जी काही कार्यक्षमता आहे किंवा इफिशियन्सी जी आहे ते टिकवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारचे इंटरव्हेन्शन केले जातात किंवा कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी केल्या जातात ते या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. मध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज फिस्कल पॉलिसी कॅन बी यूज टू इन्श्युअर द इफिशियंट रिसोर्सेस अलोकेशन. टॅक्स कॅन बी लिव्ड ऑन द गुड्स विच cause the external diseconomies. The subsidies can be extended those goods whose production cause the external economies. म्हणजे सर यांनी फर्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच गव्हर्नमेंट जे आहे ते फिस्कल पॉलिसीचा यूज करून वेगळ्या प्रकारचे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं योग्य पद्धतीने अलोकेशन कशा पद्धतीने करता येईल त्याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. त्याचबरोबर एक्सटर्नल डिसइकॉनॉमीवरती जे काही फॅक्टर करणारे गुड्स असतील त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचे टॅक्स लावून आपल्याला एक्सटर्नल डिसइकॉनॉमी जी आहे ते कशा पद्धतीने तयार करता येईल किंवा एक्सटर्नल इकॉनॉमीमध्ये जे काही प्रोडक्शन होतं आहे त्याच्यावरती सबसिडीज जे आहे त्या कशा पद्धतीने एक्सटेंड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो व त्याच्या माध्यमातून आपल्याला मार्केट इफिशियन्सी कशा पद्धतीने मिळवता येईल किंवा मार्केटची कार्यक्षमता जी आहे ते कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज स्ट्रिक्ट रेग्युलेटरी मेजर्स टू टेक अ रिड्यूस डिसइकॉनॉमीज, म्हणजेच मार्केटमध्ये जे काही आपल्याला वेगळ्या प्रकारचे मतभेद झालेले दिसून येतात किंवा मार्केटमध्ये जे काही वेगळ्या प्रकारचे डिसइकॉनॉमीज आपल्याला झालेल्या दिसून येतात ते वेगळ्या रूल्स अँड रेग्युलेशनच्या माध्यमातून स्ट्रिक्ट रेग्युलेटरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने मेजर करता येईल. त्याचबरोबर ते जे काही डिसइकॉनॉमीज आहेत किंवा जे काही मतभेद आहेत ते आपल्याला रिड्यूस कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो जेणेकरून मार्केट इफिशियन्सी आपल्याला वाढवायला मदत होईल. नेक्स्ट इज इन द केस ऑफ कन्झम्पशन ऑल्सो टॅक्स अँड subsidies can be used to correct diseconomies and economics. If the consumption of the commodity causes the diseconomics, tax can be composed to rectify that. On the other hand, if the consumption of the good causes the economic, subsidies should be provided. This will result in the reduction of the price, more demand and more production. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला इंटरव्हेन्शन दिले ते म्हणजेच कन्झम्पशनच्या माध्यमातून म्हणजेच प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचं ज्या वेळेला कन्झम्पशन होतं आणि त्याच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी मार्केटमध्ये डिसइकॉनॉमीज आणि इकॉनॉमिक्स त्या ठिकाणी निर्माण होत असेल तर ते करेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे टॅक्स अँड सबसिडीचा यूज केलेला दिसून येतो. म्हणजे ज्यावेळेला वेगळ्या प्रकारचं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचं कन्झम्पशन होत असतं किंवा वेगळ्या कमोडिटीचं कन्झम्पशन होत असतं आणि त्याच्या माध्यमातून जर मार्केटमध्ये डिसइकॉनॉमीज निर्माण होत असेल तर त्यावेळेला वेगळ्या प्रकारचे टॅक्स कंपोज करून ती सिच्युएशन जी आहे ते कशा पद्धतीने रेक्टिफाय करता येईल किंवा ती सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की कन्झम्पशनच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी इकॉनॉमीज निर्माण होत असेल म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या गुड्सच्या कन्झम्पशनच्या माध्यमातून असेल किंवा सर्व्हिसेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी इकॉनॉमीज निर्माण होत असेल तर त्यावेळेला वेगळ्या प्रकारच्या सबसिडीज प्रोव्हाइड करून त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या ऑफर्स प्रोव्हाइड करून त्या ठिकाणी आपल्याला प्राईस जे आहेत त्या कशा पद्धतीने रिड्यूस करता येईल त्याचबरोबर प्रोडक्टची डिमांड असेल त्याचं प्रोडक्शन असेल ते कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी टॅक्स आणि सबसिडीच्या माध्यमातून जे काही कन्झम्पशनच्या माध्यमातून जे काही डिसइकॉनॉमीज आणि इकॉनॉमिक्स होत असतं त्याचं आपल्याला करेक्शन करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज disinformation of information enable the people to make a right decision. Through this, the problem due to asymmetric information can be minimized. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे काही पॉलिसीज असतील त्याची इन्फॉर्मेशन ही लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवलेली दिसून येते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशनचा प्रसार हा त्या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो जेणेकरून लोक जे आहेत ती योग्य पद्धतीचं डिसिजन त्या ठिकाणी आपल्याला घेताना दिसून येतात. म्हणजेच एखादी सर्व्हिस असेल एखादं प्रोडक्ट असेल हे खरेदी करत असताना चांगल्या पद्धतीचं डिसिजन घेण्यासाठी प्रत्येक कस्टमरकडे योग्य पद्धतीची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं असतं. मग ही इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला काही वेळेला प्रोव्हाइड केलेली दिसून येते जेणेकरून लोक जे आहेत ते चांगल्या पद्धतीचा राईट डिसिजन योग्य डिसिजन तरीकेने आपल्याला घेताना दिसून येतात. आणि याच्या माध्यमातून असिमेट्रिक इन्फॉर्मेशन म्हणजेच इन्फॉर्मेशनमध्ये असणारे जे काही तफावत आहे किंवा त्याच्यामध्ये असणारा जो काही डिफरन्स आहे याच्या माध्यमातून जे काही प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होत असतात ते प्रॉब्लेम कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. When the private sector fails to produce adequate quantity of the goods desired by the people, the public sector should be encouraged to produce such goods to satisfy the demand of the public. म्हणजे नेक्स्ट आपल्याला दिलं आहे की ज्या वेळेला कस्टमरचे जे काही नीड्स असतील किंवा कस्टमरला जे काही योग्य क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट हवे असतात ते प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यामध्ये जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये फेल्युअर येत असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर त्या प्रमाणात आपल्याला गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करत नसेल तर अशा वेळेला पब्लिक सेक्टरच्या माध्यमातून ते गुड्स किंवा प्रोडक्ट जे आहेत किंवा सर्व्हिसेस जे आहेत ते आपल्याला प्रोड्यूस केलेल्या दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून पब्लिकची जी काही डिमांड आहे ती आपल्याला फुलफिल केलेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात कस्टमरच्या डिमांडनुसार जर त्या ठिकाणी मार्केटमध्ये प्रोडक्टचं सप्लाय होत नसेल किंवा प्रोडक्टचं प्रोडक्शन
प्रोडक्शन होत नसेल किंवा सर्व्हिसेसचं प्रोडक्शन त्या ठिकाणी होत नसेल प्रायव्हेट सेक्टरकडून, तर अशा वेळेला पब्लिक सेक्टरचं यूज करून गव्हर्नमेंट हे पब्लिक सेक्टरच्या माध्यमातून त्या गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन आपल्याला करताना दिसून येतं आणि त्याच्या माध्यमातून कस्टमरचे जे काही डिमांड आहेत किंवा कस्टमरचे जे काही नीड्स आहेत ते आपल्याला फुलफिल करताना दिसून येतात. नेक्स्ट इज suitable legislation can be passed and implemented to the prevent unfair trade parties by the monopoly and oligopoly firm. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला सांगितले की ज्या वेळेला वेगळ्या प्रकारच्या मोनोपोली आणि ओलिगोपोली फर्मच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे काही अनफेअर ट्रेड त्या ठिकाणी केले जातात, म्हणजे चुकीच्या पद्धतीचे जे काही ट्रेड केले जातात त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे लेजिस्लेशन्स रूल्स अँड रेग्युलेशन तयार करून किंवा कायदे तयार करून ते आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल किंवा त्याच्यावरती कंट्रोल कशा पद्धतीने मिळवता येईल याच्याकडे आपल्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की वेगळ्या प्रकारच्या मोनोपोली फर्म असतील किंवा ओलिगोपोली फर्म असतील यांच्याकडून वेगळ्या प्रकारचे जे काही चुकीच्या पद्धतीचे ट्रेडमध्ये ठिकाणी चुकीच्या पद्धतीची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं असेल किंवा कस्टमरला योग्य प्रोडक्ट प्रोव्हाइड करणं असेल, जास्त प्राईजला ठिकाणी हाय प्राईजला लो क्वालिटी प्रोडक्ट प्रोव्हाइड करणं असेल, अशा पद्धतीचे जे काही अनफेअर ट्रेड त्या ठिकाणी केले जातात याच्यावरती त्या ठिकाणी कंट्रोल मिळवण्यासाठी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन हे तयार केले जातात, पास केले जातात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून गव्हर्नमेंट हे मार्केट इफिशियन्सी जी आहे, मार्केटची कार्यक्षमता जी आहे ती कशा पद्धतीने टिकून ठेवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. नेक्स्ट इज प्रिन्सिपल्स ऑफ साऊंड अँड फंक्शनल फिनान्सिंग. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फंक्शनल फिनान्सिंग आणि साऊंड यांचे प्रिन्सिपल्स या ठिकाणी दिलेले आहेत. मग ते प्रिन्सिपल्स कोणकोणते आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.